नमस्कार सर्वांना। तर माझी आत्ताची रेसिपी आहे घोसाळे। माहीत असेल तुम्हाला, हे बघा इथे हिंदीमध्ये याला गिलके म्हणतात। तर याची थोडीशी सालं काढून घ्यायची आहेत, याच्यामध्येच मी घेते। तर मी हे अर्धा किलो घेतलेले आहेत। हे आपल्या सोलाणा आहे त्याच्याने हे सालं काढून घेते। आपल्याला याचा भरता बनवायचा आहे घोसाळ्याचा। त्या पटापट कापले जातात, जी सालं पण छान निघतात, अगदी मऊसूत भाजी आहे ही। तर अशा प्रकारे सगळे मी सोलून घेते आणि कापून दाखवते तुम्हाला सर्व। तर बघा अशा प्रकारे मी सोलून घेतलीत, पाठचा पुढचा भाग मी कापून घेतलेला आहे। या अर्धा किलोमध्ये मला ही 6 आले। तर आता मी बारीक छोटे छोटे काप करून घेते। अशी मधून थोडी चीर द्यायची असं। हे बघा पटापट कापले जातात, अगदी खूप सॉफ्ट आहे ही भाजी। हे शिजते पण लवकर, किती छान कापलं जातं पटापट। तर मी सर्व कापून घेते। तर बघा भाजी आपली सर्व इथे कापून झालेली आहे, छोटे छोटे पीस केलेत। ही भाजी आम्हाला 5-6 जणांना पुरेशी होईल। तर आता बाकीचं साहित्य मी तुम्हाला भाजी बनवताना दाखवते। तर बघा आपल्याला आता भाजीसाठी लागणार आहेत मिरच्या। या 5-6 मी मिरच्या घेतल्यात आणि या 10-12 लसूण पाकळ्या। हे लागतं जरा जास्त लसूण याच्यामध्ये। तर आता आपण क्रश करून घेऊया जरा मिक्सरमध्ये। तुम्ही हवे तर खलबत्त्यात पण करू शकता। तर हे पहा इथे आपलं मिरची आणि लसूण क्रश करून झालेलं आहे। तर आता रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर बघा मंडळी, कढई आपली गरम झालेली आहे। आता याच्यात मी थोडंसं तेल घालून घेते, कारण आपल्याला हे घोसाळे जरा वाफवून घ्यायचे आहेत। तर आता मी त्याच्यामध्ये सर्व घालून घेते। परतून घेऊया हे आपण। आता हे परततानाच आपण याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। हे मी पूर्ण 1 टीस्पून मीठ घेतलेलं आहे। मी ह्याच्यामध्ये सध्या थोडं मीठ घालते, नंतर चवीप्रमाणे आपण मीठ घालूया। आता ह्याच्यावर आपण झाकण लावायचं आणि हे स्टीम होऊ द्यायचं छान। खूप मऊ झाले पाहिजे ते, थोडा वेळ आपण वाट बघूया। हे बघा हे घोसाळी भाजी चांगली आता मस्त मऊ झालेली आहे, वाफवून घेतली तिला। तर त्याला आता जरा थोडंसं हटवून घेऊया आपण, कढईमध्येच हटवून घ्यायची। गॅस बंद करते, कारण हे प्लेटमध्ये काढून परत त्याची कढईमध्ये आपल्याला तयारी करायची आहे भाजीची। आता थोडीशी अशी मॅश करून घ्यायची, अशी ती बारीक बारीकच पीस आहे। बघा अर्धा किलोची किती झाली भाजी। अशा प्रकारे मी सर्व हटून एका प्लेटमध्ये काढून घेते। तर आता इथे पुन्हा थोडंसं तेल घालून घेऊया आपण। मी 3 टेबलस्पून तेल घातलेलं आहे। याच्यामध्ये आता थोडंसं आपण तेल तापल्यावर जिरं घालूया। अर्धा टीस्पून मी जिरं घालते याच्यामध्ये। थोडासा हिंग घालूया आणि मी 2 मोठे कांदे कापून घेतले, असे आडवे चिरून घेतलेले आहेत, ते याच्यामध्ये घालूया आता।
कांद्यामध्ये पण आपण थोडंसं मीठ घालूया, म्हणजे कांदा लवकर मऊ होईल. या सर्व भाजी करता आपण 1 टीस्पून मीठ घेतलेलं आहे भरून. तर आता कांद्यामध्ये मीठ घातलं आहे. तर आता कांदा चांगला गुलाबी करून घेऊया. तर पहा, कांदा आपल्या इथे छान मऊ झालेला आहे, लालसर पण झालेला आहे. तर आता आपण बाकीचे साहित्य टाकूया. लसूण आणि मिरची ठेचून घेतली होती ती मिक्सरला, ते ह्याच्यात टाकून घेतलेली आहे. असं परतून घेऊया ती. तर म्हणजे थोडेसे कांद्याच्या मुळाचा भाग होता, तो टाकते ह्याच्यामध्ये. कांद्याची पात मी नंतर टाकणार आहे. तर आता हे प्लेटमध्ये काढलेली भाजी याच्यात टाकून घेऊया. आणि भाजी तर शिजलेली आहे. आता ह्याच्यामध्ये मी 1 टीस्पून धना पावडर टाकते, 1 टीस्पून जिरा पावडर टाकते. हळद वगैरे नाही याच्यात टाकली तरी चालते. आपल्याला भाजीचा रंगाचा हिरवा हिरवा ठेवायचा आहे. आता मी 1 टीस्पून मीठ घेतलं होतं. असं तुम्ही टेस्ट करून याच्यामध्ये मीठ हवं ते वाढवा, पण एकदम टाकू नका मीठ, कारण आपण कांदा तळताना टाकला आहे, पुन्हा भाजी स्टीम करायला घेऊ तेव्हा थोडंसं मीठ टाकलेलं आहे ना, तर बेतानीच वापरायचं मीठ. ह्याच्यामध्ये मी थोडासा टोमॅटो पण मी शिजवून घेते. थोडासा ठेवला आहे मी, शिजवून घेते. ह्याच्यावर आपण अधिक 5 मिनटं झाकण ठेवूया. आता झाकण काढूया. थोडीशी परतून घेऊया. आता ह्याच्यामध्ये मी हे राहिलेलं 1 टीस्पून राहिलेलं मी हे मीठ घालून घेते. आता झालं पूर्ण 1 टीस्पून आपलं मीठ. असं थोडंसं परतून घेऊया. आता होतच आली आपली भाजी. आता ह्याच्यामध्ये मी आता आपण हा भरता केलेला आहे घोसाळ्याचा, तर त्याच्यासाठी शेंगदाण्याचं आपण 2 चमचे कूट घालूया. हे बघा, फक्त 2 चमचे मी घेतले. तुम्ही हवं तर जास्त वापरू शकता. कशी दिसते भाजी? छान दिसते ना? तसं खायला पण खूप टेस्टी लागते. आता याच्याबरोबर मी तांदळाची भाकरी बनवणार आहे. ही मी आमच्या डिनरसाठी बनवते. तुम्ही केव्हाही बनवू शकता, सकाळी नाश्त्यासाठी, दुपारी जेवणासाठी, किंवा केव्हाही तुम्हाला आवडेल तेव्हा, सकाळी, दुपारी, रात्री. छान वांग्याच्या शेंगदाण्यामुळे. तर आता शेवटला आपली कांद्याची पात घालून घेऊया. पुन्हा एकदा परतून घेऊया. तर आता गॅस बंद करूया आणि पुढच्या तयारीला लागूया. झालं. आता कांदा पात काही जास्त शिजवायची नसते ती, नाहीतर त्याचा हिरवेपणा निघून जातो. हे बघा, तर आपली
भाजी बघा बऱ्यापैकी झालेली आहे आता. तर बघा मंडळी, आपली घोसाळीची भाजी झालेली आहे. तर आता आपण ही टेस्ट करून बघूया. त्याच्यावर मी तांदळाची भाकरी भाजलेली आहे, वरून थोडंसं मी खोबरं घातलेलं आहे. फार सुंदर, जसं वांग्याचं भरीत असतं ना, सेम तशीच झालेली आहे. खूप सुंदर अगदी भाजी झाली. तर रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.